ताई, लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही? 24 तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली वाढ घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल. काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीचं तुम्ही हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे. त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नाही. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्याकडून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना? योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत. ताई, पुण्यात आहात. पुणे जिल्ह्यात काल आणि परवा अशा 2 दुर्दैवी घटना घडल्यात. तिन्ही अल्पवयीन मुली आहेत. एक तर पोलीस कर्मचाऱ्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला तर दुसरं जे घडले तिथं पण राजगुरुनगरमध्ये 2 सख्या बहिणींना अत्याचार करत त्यांना ठार मारण्यात आले. याची माहिती घेतली आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रभर घडते काय तुम्ही मंत्री म्हणून सगळे ऍक्शन घ्यायला सांगितले? मी त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे. फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भात आलेली नाही, पण या सर्व ज्या घटना आहेत या निंदनीयच आहेत. आपण सगळे त्याचा निषेधच करत असतो. मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते. साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत या सगळ्या बाबतीमध्ये या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे. त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आणि आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा ही जी काही पीडित कुटुंब असेल यांना जी शासना